आणि काय लग्न गिग्न नाही करत का? त्याला काय लग्न करायला लावतो तो केलं ना. काल येतो आणि याच्या बायकोचं एवढं भांडण चालू होतं म्हटलं का माझ्या घरी आवाज येत नाही. भाऊ महापुराची तब्येत नाही बरोबर, थोडीशी गाडी देता का? मला दवाखान्यातून यायचा आहे. अरे लय पाहिले तुझ्या सारखे गाडी गिडी नाही भेटत. चाल. हो दादा तुम्ही माझी गाडी घेऊन जा. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. ओळखी जागा तो नाही मग कशी काय दिली का गाडी त्याले? अरे त्याला दवाखान्याचं काम होतं ना अर्जंट म्हणून दिली. अरे आजकाल एवढा विश्वास कोणावर ठेवायचा नसते. तो बाईक घेऊन पळाला म्हणजे अरे नाही पळत तो, काळजी करू नका. तो नक्की वापस येते. मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. गाडी गेली राजा तुही, आता नाही येत वापस तो. अरे गाडी 100% वापस येते. तुम्ही काळजी करू नका. हे बा आले. खूप खूप धन्यवाद भाऊ, तुम्ही गाडी दिली म्हणून महापोराला वेळेत दवाखान्यात नेता आलं, म्हणून त्याचे जीव वाचले. देव तुमचं भलं करो. अरे आभार नका मानू दादा, मी फक्त माणुसकी निभावली. बाकी सगळी पांडुरंगाची कृपा. का रे तुला एवढा विश्वास कसा होता तो गाडी घेऊन वापस येईन म्हणून? तू आता ओळखीचा नाही तो. मी त्यांना ओळखून बाईक दिलीच नव्हती. त्या गळ्यातील तुळशीची माळ पाहून दिली होती. कारण गळ्यात माळ असते तर ती फक्त तुळशीची नसते, ती विठ्ठलावरच्या प्रामाणिक विश्वासाची साक्ष असते. आणि प्रत्येक माळकरी स्वतःला विठ्ठलाच्या चरणी अर्पण करत असतो. माळकरी हा गरीब असू शकतो, साधा असू शकतो, पण कोणाचा विश्वास तोडणारा कधीच असू शकत नाही.